असं कधी घडलं असतं तर मला तरी वाटतंय की माझे मित्र आणि सगळ्यांना बघून भूतं पळून गेली असती. ते आम्हाला ठेवून घेतलं असतं त्यांनी की जरा आम्ही पण चिल करतो तुमच्या बरोबर, आपल्यातले वाटतायत की आपल्यापेक्षा जरा भयंकर वाटतायत. पण जेव्हा कॅरेक्टर म्हणून कार्तिकला त्या जागी जावं लागलं आणि ते सगळं अनुभवायला लागलं, सगळ्या गोष्टी ज्या काही सिरीजमध्ये घडत आहेत, तर त्या कॅरेक्टरचा प्रवास आणि त्याचे फिलिंग बघता तो माणूस म्हणूनच त्याला एक काय म्हणतात, एक रेव्होल्युशन होतं ना आपल्याला, की अशा प्रकार कुठल्या तरी एका व्यक्तीला एका वेगळ्या सेटिंगमध्ये समजा टाकलं आपण, एका खूप चॅलेंजिंग सेटिंगमध्ये, किंवा तिकडे तो कधी गेला नाही, किंवा तिकडे त्या गोष्टी कधी एक्सपिरियन्स नाही केल्या, तर ना एक वेगळंच एक रूप आपलं बाहेर येतं. आणि ते रूप कार्तिकचं बाहेर आलं. म्हणजे तो माणूस म्हणून जसा असेल, पण काही गोष्टी एक्सपिरियन्स केल्यानंतर जे प्रोमोमध्ये पण दिसतंय की तिची भीती आहे किंवा ते जे हेल्पलेसनेस आहे, त्या गोष्टी सगळ्या जेव्हा आपण पण ॲक्टर म्हणून पण एक्सपिरियन्स करतो ना, ते ना खूप म्हणजे डिस्टर्बिंग होऊन जातं एका पॉईंटला, की शूट करताना त्या सेटिंगमध्ये की ह्या सगळ्या गोष्टी घडतायत, जरी आपल्याला माहीत असतं की आपण हे शूट करतोय, पण आपल्याला त्या खरेपणानेच करायला लागतं ना, आणि ते ज्या ठेवल्या त्या खऱ्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत. तर त्या सेटिंगमध्ये आल्यानंतर जेव्हा कॅमेरा रोल होतो, तेव्हा अख्खा जेव्हा सायलेन्स होतं, जेव्हा तुम्ही आणि ती जागा त्याच गोष्टी ज्या असतात ना, तेव्हा खूप भयानक फिलिंग येते, आणि ती अख्खी फिलिंग अंधारमाया चोख पोचवतो ऑडियन्सपर्यंत.